काकडीमध्ये रवा टाकून तर पहा. तर मंडळी, आज आपण काकडीमध्ये रवा घालून एक भन्नाट आणि अतिशय पौष्टिक असा नाश्त्याचा प्रकार बनवणार आहोत, जो की तुम्हाला नक्कीच आवडेल. तर मंडळी, व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा. तर चला रेसिपीला लगेच आपण सुरुवात करूयात. तर यासाठी इथे मी 2 काकड्या घेतलेल्या आहेत आणि ह्या काकड्या आपल्याला चांगल्याशा स्वच्छ धुवून आणि वरचं याचं साल काढून घ्यायचं आहे. तर इथे मी अशा पद्धतीने या काकड्यांचं वरचं साल देखील काढून घेतलेलं आहे. तर आता आपल्याला याला बारीक असं किसणीने किसून घ्यायचं आहे. तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही हे मिक्सरला सुद्धा थोडंसं असं फिरवून घेऊ शकता बारीक, तरी देखील चालेल. पण इथे माझ्याकडे बारीक किसणी आहे, तर त्याने मी हे सर्व काकड्या किसून घेत आहे. तर हे पहा, अशा पद्धतीने आपल्याला या दोन्ही पण काकड्या किसून घ्यायच्या आहेत. तर इथे मी अशा पद्धतीने या दोन्ही काकड्या किसून घेतलेल्या आहेत. तर आता आपल्याला यामध्ये रवा घालायचा आहे. तर इथे मी बारीक रवा घेतलेला आहे. तुम्ही जाड रवा घेतलात तरी सुद्धा चालेल, किंवा जर नसेल बारीक रवा तर तो थोडासा मिक्सरला फिरवून घ्यायचा. तर इथे मी 2 चमचे रवा घातलेला आहे, म्हणजे छोटी वाटी आहे त्याने 1 वाटी रवा घातलेला आहे. आणि त्याच वाटीने इथे मी बेसन पीठ घातलेलं आहे आणि त्यानंतर इथे त्याच वाटीने ज्वारीचं पीठ देखील घातलेलं आहे आणि आपल्याला इथे तांदळाचं पीठ सुद्धा लागणार आहे, ते सुद्धा मी घातलेलं आहे. जर तुम्हाला इथे गव्हाचं पीठ सुद्धा ॲड करायचं असेल तरी सुद्धा तुम्ही ते सुद्धा करू शकतात, जर तुमच्याकडे ज्वारीचं नसेल तर तरी देखील चालेल. आता यामध्ये हळद देखील घातलेली आहे. आता हळद घातल्यानंतर यामध्ये लाल तिखट घातलेलं आहे. थोडासा आपल्याला ओवा घालायचा आहे. तुम्ही ते हिरवे मिरची सुद्धा घालू शकतात लाल तिखटाऐवजी. त्यानंतर थोडे तीळ घातलेले आहेत. तिळामुळे खूप छान अशी चव येते या पदार्थाला. त्यानंतर इथे चवीनुसार मीठ घातलेलं आहे. आता यामध्ये बारीक कट केलेली मी कोथिंबीर घातलेली आहे. आता यामध्ये आपल्याला चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे. हे मिश्रण बनवताना आपल्याला पाणी लागत नाही, कारण काकडीमध्ये पाणी असतं. लागलंच तर थोडंसं घ्या, पण शक्यतो नाही लागत. अशा पद्धतीने आपल्याला याचा घट्ट असा गोळा मळून घ्यायचा आहे. थोडा सैलसरच ठेवलेला आहे. हे पहा, अशा पद्धतीने आपल्याला याचं हे पीठ तयार करून घ्यायचं आहे. तर मंडळी, आज आपण काकडीचे थालीपीठ बनवणार आहोत. तर आता इथे मी तवा गरम करायला ठेवलेला आहे. तव्यावरती तेल, तूप, बटर तुम्ही काहीही लावू शकतात. तर आता मी इथे तव्यावरतीच हे थालीपीठ थापून घेत आहे. तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही याला कपड्यावर सुद्धा थापून घेऊ शकतात, तरी सुद्धा चालेल. आता मी हे तव्यावरती थापून घेतलेलं आहे. यावरती थोडंसं आपल्याला छिद्र सुद्धा मी पाडून घेतलेलं आहे आणि वरून थोडंसं तेल, तूप, बटर लावायचं, थोडे तीळ लावायचे आणि दोन्ही साईडनी याला छान असं आपल्याला खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे. तर हे पहा, अशा पद्धतीने आपल्याला हे दोन्ही साईडनी छान असं हे थालीपीठ आपल्याला भाजून घ्यायचं आहे. तुम्ही पाहू शकता की रंगसुद्धा किती सुरेख असा या थालीपीठला आलेला आहे. तर मंडळी, हे दोन्ही साईडने आपल्याला छान असे हे थालीपीठ बनवून घ्यायचे आहेत. तर मी अशा पद्धतीने हे दोन्ही साईडने छान असं भाजून घेतलेलं आहे. आता हे काढून घेतलेलं आहे. तर मंडळी, तुम्ही हे थालीपीठ अगदी सकाळच्या घाईमध्ये मुलांच्या टिफिनसाठी तुम्ही हे अगदी झटपट आणि सकाळच्या घाईमध्ये पटकन असं बनवून देऊ शकतात मुलांना, किंवा मग मधल्या वेळेमध्ये छोट्या मोठ्या भुकेसाठी सुद्धा आपण हे थालीपीठ अगदी झटपट आणि सोप्या पद्धतीने बनवू शकतो. तर मंडळी, हे थालीपीठ तुम्ही नारळाच्या चटणीसोबत, दह्यासोबत, लोणच्यासोबत किंवा मग तुमच्या आवडत्या कुठल्याही चटणीसोबत तुम्ही खाऊ शकता, किंवा मग असेही जरी खाल्ले ना नुसते तरी देखील ते अप्रतिम असे चवीला लागतात. तर मंडळी, तुम्ही सुद्धा ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा. तर मंडळी, व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करून घ्या. आणि तुम्ही आपला हा व्हिडिओ जर फेसबुक पेजवरून पाहत असाल तर पेजला फॉलो नक्की करा. तर चला मंडळी, पुन्हा भेटूया अशाच एका तुमच्याच आवडत्या नवीन आणि युनिक अशा रेसिपीसोबत. तोपर्यंत
धन्यवाद.